श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लग्न ठरलं, साखरपुडा झाला आणि मग एक शब्द सगळीकडे ऐकू येतो, केळवण. पण खरंच केळवण म्हणजे काय? फक्त जेवणाचा कार्यक्रम आहे का? की यामागे दडलेलं आहे खोल धार्मिक, सामाजिक आणि मानसिक असं महत्त्व? की केळवण नव्या संसाराची पहिली शुभ सुरुवात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत केळवण म्हणजे काय, ते का केलं जातं आणि यामुळे आयुष्यात कोणते लाभ होतात आणि लग्नात केळवण का केलं जातं, त्याचं महत्त्व काय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. केळवण म्हणजे लग्न ठरल्यावर वधू किंवा वराला प्रेमाने सन्मानाने जेवणासाठी आमंत्रित करण्याची, शुभाशीर्वाद देण्याची परंपरा. केळवण हे केवळ खाण्यापुरतं नसून त्या ठिकाणी त्यांच्या भावनांचा स्वीकार, आपल्या नात्याची आपुलकी आणि नात्यांची नवी सुरुवात याचं प्रतीक म्हणजे केळवण आहे. तर केळवण का केलं जातं? पूर्वीच्या काळी लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा नाही, तर दोन कुटुंबांचा संबंध होता. केळवणातून आपण सर्वच जण एकमेकाकडे जातो. त्या दरम्यान आपली भेट होते. आपले जे संबंध दुरावलेले काही असतात ते संबंध देखील सुधारतात. आणि विशेष म्हणजे कधीही कोणालाही वेळ नाही, तर अशा वेळेला आपण सर्वजण वेळात वेळ काढून ज्यांनी केळवण ठेवलं आहे त्याच्या घरी, तो जो आहे व्यक्ती, ते नातेवाईक असतात, मित्रमंडळ असतं किंवा आप्तेष्ट असतात, मामा मामी असतात, काका काकी असतात, जेवढे नातेवाईक आहेत आपल्या आजूबाजूला तेवढे नातेवाईकांच्या घरी आपल्याला केळवण केलं जातं. केळवण करण्याची परंपरा ही पहिल्यापासून आहे. कारण पहिले लोक जरी जास्त कामे नव्हती, पण कष्ट खूप करावं लागायचे. त्यावेळेला एकमेकाकडे जाण्यासाठी त्यांना वेळ नसायचा. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकाकडे जाण्यासाठी कुठली तरी संधी प्रत्येकजण एकमेकाला देत होता. तसंच आजच्या काळातही आहे. आता केळवणचा प्रकार बदलला आहे. केळवणामध्ये दिखावा आलेला आहे. केळवण हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. आणि खरं सांगू का, तर पूर्वी लग्न म्हणजे दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबाचा मिलाप होता. आणि केळवणातून हा संदेश दिला जातो की ती व्यक्ती आमच्या कुटुंबाचा भाग आहे आणि तिच्या नव्या आयुष्याला आमचा आशीर्वाद आहे. म्हणून केळवण लग्नाआधी केलं जातं. आणि केळवण करताना अन्न हे अन्नपूर्णेचं रूप मानलं जातं. प्रेमानं वाढलेलं अन्न हे पुण्य वाढवतं आणि नववधू नववराला दिलेला आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो. गृहस्थाश्रम सुखी होण्यासाठी आपल्याला सगळ्या नातेवाईकांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. आणि हे केळवण नेहमी स्वच्छ मनाने, आनंदाने आणि वाद न करता करणारी गोष्ट म्हणजे केळवण आहे. याच्यामुळे नातेसंबंध घट्ट होतात. जर कुणाचे थोडेफार गैरसमज असतात तर ते देखील दूर होतात. नव्या नात्याला भावनिक आधार तर मिळतोच, पण वधूवराला आपुलकीची भावना देखील कळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात केळवण ही माणुसकी जपणारी परंपरा झालेली आहे. केळवण केल्याने आपल्या लग्नात जे काही अडथळे येतात ते कमी होतात असं म्हणतात. संसारात गोडवा देखील वाढतो. नव्या आयुष्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि आपल्या घरात जर 4 माणसं आली तर नक्की सगळ्यांना खूप आनंद होतो. छोट्या मुलांना तर खूप होतो. घरात समाधान व समृद्धी नांदते. नात्यामध्ये प्रेम आणि आदर तर नक्की टिकून राहतो. पण केळवण करताना ह्या गोष्टीत नक्की टाळा की दिखावा कुठल्याच प्रकारचा करू नका. तुमची भावना खूप महत्त्वाची आहे. तुम्ही काय करताय याच्यापेक्षा तुम्ही केलं याला फार महत्त्व आहे. अपमानास म्हणजे होतं बरं का, दिखावा करता आहे ना, कधी आम्ही तुमच्यासाठी खूप काही केलं असं म्हणणारे लोक पण असतात. तर अपमानास्पद बोलणं टाळायचं आहे. वादविवाद करायचा नाही. जबरदस्तीचे खर्चे करायचे नाही. केळवण साधं असलं तरी मन मोठं असलं पाहिजे. आणि केळवणाने ना आपल्या सगळ्यांच्या भावना एकमेकाला समजतात आणि भेट होते महत्त्वपूर्ण. एक मानसिक आधार माणसाला येतो आणि नात्यांची सुरुवात ही योग्य दिशेने होत असते. नात्यामध्ये जी जवळीक वाढते, गैरसमज दूर होतात, नव्या सदस्याला देखील खरंच सुरक्षित वाटतं आणि प्रेम आणि आदराची भावना ही निर्माण होते. आजच्या काळातही केळवण ही नातेसंबंध टिकवणारी परंपरा आहे. केळवण केल्याने संसारात गोडवा वाढतो, वैवाहिक आयुष्य देखील स्थिर होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते. सुख समाधान वाढतं, नात्यामध्ये प्रेम टिकतं.
आणि केळवणात तुलना करायची नाही. यांनी केळवण आमचं असं केलं, यांनी केळवण आमचं तसं केलं, ही तुलना करायची नाही. केळवण होणं महत्त्वाचं होतं. केळवण म्हणजे फक्त जेवण नाही, तर नव्या आयुष्याला दिलेला प्रेमाचा आणि आशीर्वादाचा पहिला घास आहे, हे लक्षात ठेवा कधीही. केळवणामध्ये तुम्ही 56 भोग बनवा किंवा साधी पोळी, भाजी, वरण, भात, शिरा हे देखील बनवलं तरी चालतं. तुम्ही काय खाऊ घातलं यापेक्षा तुम्ही करून खाऊ घातलं, तुम्ही त्यांच्यासाठी केळवण केलं, याला खूप महत्त्व आहे. तुम्ही केळवण कशाप्रकारे केलं, काय केलं याला काहीच महत्त्व नाही. सर्वात महत्त्वाचे आहे भावनिकता, एकमेकांबद्दलचा आदर आणि विशेष म्हणजे एकमेकांच्या घरी जाणं, एकमेकांशी भेटणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात कोणालाच कोणासाठी वेळ नाही, तर या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग आपण सर्वांनी करायचा आहे. म्हणूनच म्हणते की केळवण ही फक्त जेवणाची थाळी नाही, तर ती प्रेम, स्वीकार आणि आशीर्वादाची थाळी आहे. जर केळवण मनापासून केलं तर त्या लग्नाचा पाया आयुष्यभर मजबूत राहतो. आणि कधीही लक्षात ठेवा की प्रत्येक नातेवाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नातेवाईक महत्त्वाचा आहे. आपले सगळे जेवढे नातेसंबंध आपले आहेत ते सगळे आप्तेष्ट आपले खूप महत्त्वाचे आहे. कारण आयुष्यात कुठली गोष्ट करा अथवा नका करू, पण नातेसंबंध मात्र नक्की टिकवा. झाले सेवाई महाराजांच्या निमित्त करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.